नमस्कार, जय शिवराय. आज आम्ही आहोत बकुरी फाटा या ठिकाणी. हा रस्ता साधारणतः इथं रेनबो क्रॉस सोसायटी आहे. मॅजेस्टिक सिटीकडे रस्ता जातो. मॅजेस्टिक पार्क, गुलमोहर सिटी आणि साधारणतः ऑक्सी प्रायमो अशा मोठ्या प्रमाणात सोसायट्या आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रस्त्याला किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. तर असं पाणी साचलेलं असताना या भागातील नागरिकांनी जायचं यायचं कसं हा मुळात प्रश्न आहे. या ठिकाणी अशा गाड्या चालतात, प्रचंड प्रमाणात पाणी उडतंय. रहिवाशांची, विद्यार्थ्यांची, ज्येष्ठ नागरिकांची अतिशय मोठ्या प्रमाणात विटंबना होती. हा 9 मीटरचा रस्ता आहे, परंतु 9 मीटरमध्ये पूर्ण 2 फूट पाणी साचलेलं आहे. कसं या रस्त्याने जायचं हा प्रश्न आहे. वाघोलीमध्ये लोकांना या सगळ्या समस्या भेटतात. वाहतूक कोटीचा प्रश्न आहे तिकडं. त्याच्यानंतर तुमचं सांगतो वीज गेलेली असते, सकाळपासून आज लाईट नाही आहे वाघोलीमध्ये, अशी भयानक परिस्थिती आहे. त्याच्यानंतर सगळीकडे ट्रॅफिक जाम आहे, कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत. किती त्रास हा वाघोलीकरांनी किती दिवस अजून सहन करायचा आहे. वाघोली पुणे महानगरपालिकेत समावेश करून 3.5 वर्ष झाले, परंतु या ठिकाणी लोकांना न्याय मिळत नाही, रस्ते मिळत नाही. आता कुठे या त्यांना शाळेत जावं लागतं. काय म्हणतात तुमचं पाणी साचत आहे, तुमचं काय म्हणणं, जायला पाहिजे का? जायला पाहिजे. तुम्हाला त्रास होतो का? काय वाटतं तुम्हाला पाण्याबद्दल? पाणी जायला पाहिजे, लोकांना जायला पण ऍक्सिडेंट होती गाडी त्याच्यामुळे. अच्छा, स्लीप होती गाडी तिचं म्हणणं. तुझं काय म्हणणं या पाण्याबद्दल? सकाळी तिला शाळेला जाताना खूप त्रास होतो. कसं झालं, शूजमध्ये पाणी जात असेल तुमच्या? जातं का? सॉक्स पण ओले होते ते. दादा पाण्याचा किती त्रास होतो तुम्हाला? चालायला त्रास होतो. दादा तुम्ही दररोज इकडून येत जात असता का? मला काय म्हणणं तुमच्या या पाण्याबद्दल? प्रॉब्लेम आहेच ना, गाडीतून पाणी उडतं. आता इथं गाडी पण तशी होती आणि यायला प्रॉब्लेम होतोच ना. माझी पुणे महानगरपालिकेचे या नमस्कार, जय शिवराय. तुम्ही पाहताय परवा आपण या ठिकाणी मॅजेस्टिक सिटी, ऑक्सी प्रायमो आणि गुलमोहर सिटी, गुलमोहर पार्क अशा असंख्य सोसायट्या आहेत. आणि या ठिकाणी हायवेजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचत होतं. पाणी साचत होतं. तर आपण त्या दिवशी व्हिडिओ बनवून पुणे महानगरपालिकेला तक्रार दाखल केली होती. आणि त्यानंतर या ठिकाणी काल महानगरपालिकेने JCB आणि त्यांचे कामगार लावून पाणीची नळी तयार केली आहे. पाणी प्रॉपर लाईनला जोडलेलं आहे. त्याच्यामुळं आज या ठिकाणी पाणी जे साचत होतं 1-2 पाण्याची समस्या केली आहे. जर नागरिक जागरूक असतील आणि आपण जर प्रशासनाला, व्यवस्थेला जर जाब विचारला तर अशा प्रकारे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. त्याच्यासाठी आपण नागरिकांनी जिथं जिथं पुढे प्रॉब्लेम दिसत आहेत ते प्रॉब्लेम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. या ठिकाणी या भागातील नागरिकांना आता जाताना रस्ता सुकर चांगला मिळाला आहे, मोकळा मिळाला आहे. त्याबद्दल महानगरपालिकेचे संबंधित अधिकाऱ्यांचे धन्यवाद देतो. धन्यवाद. जय महाराज. दिसल वाट तुझी स्वप्न आशा चालत